मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आता सध्या पूर्ण ऑनलाईन सर्व काही आता सध्या ऑनलाईनच सुरू आहे। म्हणजेच काही बुक करायचं असेल, काही ऑर्डर करायचं असेल, काही करायचं असेल तर तुम्ही आता मोस्टली ऑनलाईनच बुकिंगला प्रेफरन्स पहिला देतात। तर आता इथे जे काही आपलं महाराष्ट्र लाल पर्याय MSRT आहे त्यांच्यासाठी पण आता एक महत्त्वाचं अपडेट इथे घेण्यात आलेले आहे। आता मित्रांनो तुम्हाला जर बसने प्रवास करायचा असेल ते पण MSRTC नाही म्हणजेच लाल परीनं किंवा जे काही आपली शिवशाही असेल त्याने, तर त्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून तुम्ही तुमची बुकिंग इथे करू शकता। तुम्हाला आता एवढ्या गर्दीमध्ये तिथे जाऊन तिकीट काढायची गरज इथे पडणार नाही। सिम्पली तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवरून तिकीट बुक करून जसं आपण ट्रॅव्हल्सनं ट्रॅव्हल करतो सेम ॲज इट इज आता तुम्ही MSRTCने पण ट्रॅव्हल्स वगैरे बुकिंग वगैरे करून जाऊ शकता। जसे की तुम्हाला माहीत असेल की ट्रॅव्हल्समध्ये सर्वात अगोदर सीटची बुकिंग करावी लागते। मग आपल्याला जो काही ड्रॉप पीक सिटी असतो, पीक पॉइंट असतो तिथून आपल्याला पिक केलं जातं आणि तिथून नंतर ड्रॉप जिथे करायचं आहे तिथे ड्रॉप केलं जातं। सेम ॲज इट इज आता MSRTनं पण एक नवीन स्कीम आता सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत आता तुम्ही तुमचं ऑनलाईन बुकिंग करू शकता। तुमची पीक सिटी, ड्रॉप सिटी ते सिलेक्ट करू शकता। तर यासाठी आता ऑनलाईन बुकिंग कशाप्रकारे करायचं, कशाप्रकारे प्रोसेस असणार आहे, त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे सिम्पली सर्च करायचं आहे MSRTC बस रिझर्वेशन। अशा प्रकारे सर्च केल्यानंतर एक नंबरलाच ॲप दिसून जाईल MSRTC बस रिझर्वेशन ॲप। तर अशा प्रकारे ॲप असणार आहे। ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा। ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। म्हणजे इथे तुमचं अकाउंट तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे। सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं अकाउंट रजिस्टर करायचं आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन क्रिएट न्यू अकाउंट। तर इथे तुम्ही अकाउंट क्रिएट केलं नसेल तर सर्वात अगोदर अकाउंट क्रिएट करा। क्रिएट अकाउंट यावर क्लिक केलं की अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचं नाव टाका, जेंडर सिलेक्ट करा, डेट ऑफ बर्थ एंटर करा, मेल ID एंटर करा, मोबाईल नंबर एंटर करा, क्रिएट पासवर्ड एक तुमचा सिंपल पासवर्ड क्रिएट करा आणि रजिस्टरवर क्लिक करा। रजिस्टरवर क्लिक केलं की सिम्पली तुमचं एक विदिन सेकंडमध्ये तुमचं अकाउंट रजिस्ट्रेशन होऊन जाईल। अकाउंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला परत होम पेजवर यायचे। इथे तुमचा रजिस्टर मेल ID एंटर करायचा जो तुम्ही पासवर्ड सेट केला असेल। इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे। अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड इथे शो केला जातो। तर इथे सर्वात अगोदर तुम्हाला बुकिंग कशा प्रकारे करायची, तर इथे तुम्हाला होम पेजला दिसून जाईल फ्रॉम, म्हणजे आता फ्रॉम सोर्स म्हणजे जिथून तुम्हाला जायचंय। सध्या जिथून तुम्हाला जायचंय, आता सध्या मी पुण्यामध्ये आहे, तर पुणे तुमचं जिथून जायचंय ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। पुणे रेल्वे स्टेशनपासून मला जायचं आहे आणि डेस्टिनेशन कुठं जायचं आहे म्हणजे कोणत्या शहरामध्ये मला जायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। मला इथे छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे, तर छत्रपती संभाजीनगरने सिलेक्ट केलं। अशा प्रकारे तुमची फ्रॉम टू सिलेक्ट करायचं आहे, कुठून कुठपर्यंत जायचं आहे। या शहरातून दुसऱ्या शहरात जायचं आहे तर ते शहर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे जर्नी डेट सिलेक्ट करायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला जायचं आहे। जसं की मला उद्या जायचं आहे 23 तारखेला, 23 ऑगस्टला। 23 तारीख सिलेक्ट केल्यानंतर चेक अवेबिलिटी बस शोधा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर जे काही अवेलेबल बसेस असतील ते तुम्हाला इथे शो केल्या जातील। जसे की आता 2 बसेस इथे माझ्यासाठी अवेलेबल आहेत छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी। तर जी मला प्रेफर वाटते ती बस आपल्याला इथे सिलेक्ट करायची। इथे एक ऑर्डिनरी बस आहे आणि दुसरी आहे सेमी लक्झरी। इथे बस टाईप पण इथे शो केला जातो, म्हणजे इथे थोडी सेमी लक्झरी आणि ऑर्डिनरी आहे। ऑर्डिनरी म्हणजे आपली सरळ लालपरी आणि सेमी लक्झरी म्हणजे थोडीफार शिवशाही टाईप। ओके, तर तुम्हाला ज्या बसनं प्रवास करायचा आहे ती बस तुम्हाला ते सिलेक्ट करायची। यामध्ये जे काही चार्जेस वगैरे असेल ते पण तुम्हाला इथे शो केले जातात। जसे की जे 398 रुपये चार्जेस आणि याचे 525 रुपये। तर तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर ज्या बसनं जायचं ती बस सिलेक्ट करा। आता इथे तुमचा बोर्डिंग सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पिक कुठून केलं जाणार। तर इथे तुम्ही जिथून जाणार आहात, जसे की आता मी पुणे रेल्वे स्टेशनपासून बसणार आहे बसमध्ये, तर ते आपण बोर्डिंग सिलेक्ट केलेलं आहे। ओके, नंतर तुम्हाला इथे अलाइन थिंग म्हणजे कुठं उतरायचं आहे, कोणत्या पॉईंटला उतरायचं आहे। तर इथे तुम्हाला संपूर्ण पॉईंट दिसतील जी इथे बस थांबणार आहे। तर इथे आपल्याला पंढरपूरला उतरायचं आहे। तर पंढरपूर सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपली ड्रॉप सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथे आता आपलं सीट सिलेक्ट करायचं आहे। आता इथे सीट सिलेक्ट करण्यासाठी इथं वरी पाहू शकता विविध ऑप्शन दिलेले, म्हणजे जे काय बुक केलेले असतील सीट ती निळ्या ह्याच्यामध्ये दिसणार। लेडीजसाठी पिंक कलर दिलेला आहे, सिनियर सिटीजनसाठी तांबडा कलर दिलेला आहे
जनरलमध्ये म्हणजे जे काय ओपन सीट अवेलेबल सीटेस आहेत ते व्हाईटमध्ये आहेत आणि हँडिकॅप आणि ब्लाइंडसाठी रेड आलेले आहेत. तर अशा प्रकारे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. आता जे व्हाईटमधले अवेलेबल सीट आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केलं इथे तुम्ही जर तुमचं पॅसेंजर डिटेल ॲड केली असेल तर इथे ऑटोमॅटिकली, जर ॲड नसेल केली तर इथे तुम्हाला पॅसेंजर डिटेल ॲड करायचं आहे. तुमचं नाव, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, एज एंटर करायची आणि जनरल इथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे लेडीज असेल तर इथे तुम्हाला महिला सन्मान निधी योजनेचा फायदा भेटेल, म्हणजे तुम्हाला अर्धा तिकीट भेटेल. जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर त्याचं पण तुम्हाला फायदे भेटतील. त्यासाठी तुमचं पॅन कार्ड लागेल किंवा आधार कार्ड किंवा दुसरं तहसीलदार ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला व्हॅलिडेट करण्यासाठी लागणार आहे. जेव्हा तुम्ही बसमध्ये चढशाल तेव्हा तुम्हाला यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट विचारलं जाईल. सिनियर सिटीजन नसाल तर समृद्धी सिनियर सिटीजन असाल तर त्या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला परत यापैकी डॉक्युमेंटपैकी कोणतं एक डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही जर इथे पाहू शकता सिनियर सिटीजन, अमृत सिनियर सिटीजन सिलेक्ट केलं तर फक्त 5 रुपये तिकीट आहे. सिनियर सिटीजन केलं तर अर्धा तिकीट आहे 260 रुपये. नंतर महिला सन्मान निधी केलं तर 260 रुपये आणि जनरलमध्ये केलं तर 435 रुपये. अशा प्रकारे तिकीट इथे शो केलेलं आहे. तर इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल एंटर करून परत इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला गो फॉर पेमेंट या ऑप्शनवर जायचं आहे. आता सेम ॲज इट रजिस्टर नंबर केला नंतर तुम्हाला गो फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. गो फॉर पेमेंट यावर क्लिक केलं की अशा प्रकारे आता इथे पेमेंट डिटेल तुम्हाला शो केले जातील. बाकी तुमची डिटेल शो केली जाईल. ट्रिप डिटेल म्हणजे बोर्डिंग पॉईंट, तसंच लाईटिंग पॉईंट कोणकोणता आहे, टोटल सीट किती आहेत, सीट नंबर काय आहे, त्याची पूर्ण ओव्हरऑल डिटेल तुम्हाला ते शो केली जाईल. आणि बेसिक जे काय अमाऊंट असेल ती पण शो केली जाईल. ते संपूर्ण चेक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेटीएमवर क्लिक करायचं. पेटीएमवर गेल्यानंतर इथे तुम्हाला विविध पेमेंटचे ऑप्शन शो केले जातील. UPIवर क्लिक करा. इथे फोनपे, गुगल पे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणत्या एका ऑप्शननं तुम्ही इथे पेमेंट करू शकता. जे तुमचं प्रेफर पेमेंट असेल त्यानं तुम्हाला पेमेंट करायचं. पेमेंट केलं की तेव्हाच लगेच तुमची जी काही रिसिप्ट असेल ती जनरेट झालेली तुम्हाला ती दिसून जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो घरी बसून आता तुम्ही लालपरीचं पण शिवशाहीचं पण ऑनलाईन पद्धतीने बस तिकीट बुक इथे करू शकता. मित्रांनो यामध्ये तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेन. तसेच मला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या विद्यार्थी मित्रांना, व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण लालपरीचा आता अगदी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून सफरचा लाभ घेता येईल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया आजच्या एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.